साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे? पहिल्या T20साठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली तर कोणाला संधी भेटणार आहे आणि कोणाला डच्चू भेटणार आहे प्लेइंग 11मध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून न्यूज पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशला 2-0ने धूळ चारली. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघ 3 T20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून आला आहे. आता सूर्यकुमार यादव T20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग 11 हे आपण जाणून घेऊयात. तर अशी असू शकते सलामी जोडी. बांगलादेश विरुद्धच्या होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि अनुभवी वेस्टर्नचे फलंदाज संजू सॅमसनला देखील संघात स्थान देण्यात आहे. जयस्वाल आणि गिलच्या उपस्थित हे दोघे डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर कर्णधार सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, तर हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर 5 नंबरला रियान पराग, 6 नंबरला शिवम दुबे, 7 नंबरला जितेश शर्मा, 8 नंबरला वरुण चक्रवर्ती, 9 नंबरला हर्षदीप सिंग, 10 नंबरला हर्षित राणा आणि 11 नंबरला रवी बिश्नोई अशी असणार आहे भारताची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, आणखी कोण आपल्या मते प्लेइंग 11मध्ये जागा मिळवू शकतो का? आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.